नागपूरमध्ये कमी मतदान होण्याचे खरे कारण हे की लोकांमध्ये आणि जो एक निर्बंध होता की बा मोदीजी येणारच आहे, गडकरी साहेब येणारच आहे, आपण नाही गेलो तरी चालते, कारण की पूर्ण बहुमत त्यांनाच मिळणार आहे. या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बरेच लोक होते, त्याच्यामुळे ते गेले नाही. आणि दुसरं कारण म्हटलं म्हणजे एक तर नवीन मतदाराचे आणि काही जुन्या मतदारांचे वोटर लिस्टमध्ये एवढे काही नावं गायब होते की बऱ्याचशा लिस्टमध्ये ते नावच नव्हते भेटून राहिले, आणि वेगळ्या लिस्ट आलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांचे नावं, पण जो ऍक्च्युअल जिथे वोटिंग करायचं त्या ठिकाणावरती त्याच्यामध्ये नावच नव्हते त्यांचे. तर हा जो आहे हाच सगळ्यात मोठा घातक परिणाम झालेला आहे याच्यावर. म्हणून आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर निघून माहितीये का जास्तीत जास्त वोटिंग केलेलं पाहिजे. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नये की बा यांनाच भेटणार आहे, यांनाच भेटणार आहे, त्याच्यामुळे काही नाही, ते काही येणारच आहे. पण असं न करता लोकांनी बाहेर जास्तीत जास्त निघावं आणि वोटिंग करावं. आणि त्या पहिले आपल्या नावाची पण पडताळणी सुरुवातीला करून घेतली पाहिजे, म्हणजे जेणेकरून कोणत्या लिस्टमध्ये कशामध्ये नाव असेल तर ते पण आपण स्वतः पाहिलं पाहिजे. ते आपलं एक कर्तव्य समजलं पाहिजे.